राष्ट्रीय महामार्गालगतचं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे ठाकूर संकुल। उंच उंच इमारती आणि उच्च मध्यमवर्गीयांची इथे वस्ती अशी या भागाची ख्याती आहे। पण ठाकूर संकुलाच्या प्रवेशद्वारापासूनच भाऊच्या स्वागताला खड्ड्यांच्या पायघड्या होत्या। खड्डे बुजवण्याचं अफलातून काम तिथेही जोमाने सुरू होतं। तिथेच भाऊला बबड्याचा चुलत भाऊ पिंट्या सुद्धा भेटला। आपणही जाऊया आणि पाहूया भाऊचा धक्का। नमस्कार मंडळी, भाऊच्या धक्क्यामध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला कुठे घेऊन आलोय तुमच्या लगेच लक्षात येणार आहे, कारण थोड़ा सा इधर देखना पड़ेगा आपको। ये देखिए क्या है, ठाकुर कॉम्प्लेक्स। हा हाय रायझर्स आणि मोठ्या मोठ्या मंडळींचा राहण्याचा राबता इथं आहे। आणि बघा इथला रस्ता कसा आहे। हा रस्ता म्हणजे थोडासा वादातला रस्ता आहे। म्हणजे आपण वादातले खूप रस्ते बघितले, त्यापैकी ठाकूर कॉम्प्लेक्स मधला हा एक वादाचा रस्ता। पुढे जाऊन बघूया ठाकूर कॉम्प्लेक्स मधल्या रस्त्याची कशी काय अवस्था आहे ते। या तुम्ही माझ्या बरोबर। पायघड्या घातल्या चालल्यात, हे बघा तुम्ही सरळ थोडं थोडं मागे चला चला बरं पटापटा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पायघड्या काय घातलेल्या आहेत माझ्यासाठी। बघा हे बघा, ह्या सगळ्या पायघड्या माझ्यासाठी घातलेल्या आहेत। म्हणजे खड्डे बुजवण्याचं काम जिथं तिथं सुरू झालेलं आहे। माझ्या पुढे गाडी आहे आणि मी त्याच्या मागे मागे चाललेलो आहे। ऐका हो ऐका, इथं बघा हे खड्डे भरण्याचं काम ठाकूर कॉम्प्लेक्स मध्ये मी आलेलो आहे आणि अशा पद्धतीने सुरू आहे। हे आमचे मित्र सगळे खड्डे भरण्याचं काम करतायत, बिचारे सकाळपासून कामाला लागलेले, बरोबर ना? किती खड्डे भरवले आतापर्यंत, किती भरले? 50 एक खड्डे भरवण्याचं काम यांनी केलेलं आहे। सकाळपासून बिचारे कामाला लागलेले आहेत। इथं काय काय टाकलं, हे डांबरण काय आहे? खाली टॅकॉट असतं आणि वरती मग डांबर टाकायचं। बरं, डांबर टाकणार। खाली काय टाकलं आधी? टॅकॉट पहिलं झाडू मारून घ्यायचं, टॅकॉट टाकायचं, मग डांबर टाकायचं आणि आता रोलिंग करायचं। त्याची रोलिंग कधी करणार? आता येतो रोलर येतो रोलर त्याच्या आधी बघा कसं रोलिंग झालेलं नाही इकडं। ती गडबड होणार नाही, तो रोलरने लेवल होणार। रोलिंग त्याची लेवल। तुम्ही पुढच्या मोहिमेवर निघालेला, हा रोड सगळा पुढपर्यंत। चला मी पण आहे तुमच्या बरोबर पुढपर्यंत। काम चालू ठेवा। ऑल दी बेस्ट तुम्हाला सगळ्यांना, फार महत्वाचं काम करतात। बघा इथे झाडून घेतलं जातं असं, मग त्याच्यावर एक लेअर टाकलं जातं, मग डांबराचं मिक्सर टाकलं जातं। आता जवळपास मला पाठ झालं सगळं। अहो ह्या बाजूला ना ज्येष्ठ नागरिकांना खड्डे भरपूर आहेत, म्हणून इकडे जरा खड्डे व्यवस्थित करायला पाहिजे। हो आता हे बघा, हे असं आहे, असं चालताना माणूस पडतो, इथे पडतो। पण आता हे रस्ता नीट लेवलला नाही म्हणून पडतो, इथे खड्डे आहेत म्हणून नाही ना। आता इकडे खड्डे झाले, लेवल नाही, म्हणजे रस्ते बरोबर नाहीये। म्हणजे खड्डे तर आहेतच, पण रस्त्याची लेवल नाही बरोबर। पिंट्या बघितलं का, ते आपला शिपचा बावड्या होता ना, त्याचा चुलत भाऊ हा ठाकूर कॉम्प्लेक्स मधला पिंट्या। इकडे जरा सगळं HIG असतं ना, हाय इन्कम ग्रुप, म्हणून ह्याच्याकडे सगळ्याचं लक्ष गेलं। तो आपला बाबड्या तिथं अजून तसंच बसला चड्डी बनेन शिवाय, पण BMC वाल्याने ह्याला आहेर केला। बघा ना कसा आहेर केला आहे, पण तरी ह्यो रडतोच आहे। तुझं काय म्हणणं आहे रे? तुला लगे इस्त्री करून कपडे पाहिजेत का? नाही म्हणजे रोड रोलरच्या प्रतीक्षेत उभा आहे तो। काम जरा गडबड करू नको, येईल रोड रोलर। अरे आमचा बबड्या बघ किती पेशन्स आहेत त्याच्यात, अजून असा बसलाय तोंड वरती करून, कोणी काय त्याच्याकडे बघणं झालंय। चला जातो मी पुढं, आणि गडबड करू नको।
नगरसेविका प्राजक्ता सावंत आता आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. ॲक्च्युली हा रोड आहे आणि लेफ्ट साईडचा रोड आहे, तिथून जास्त कंप्लेंट झाल्या खड्ड्यांच्या बाबतीत आणि त्याला पण कारण आहे की महानगरपालिकेच्या रोडवर हे जे खड्डे आहेत ते मलनिसरण वाहिनीच्यामुळे झालेले आहेत. नाही पण काही छोटे छोटे खड्डे आहेत ना, आता बघा तो खड्डा तसा आहे, छोटे छोटे खड्डे आहेत. मी तिकडे पण काही खड्डे बघितले, म्हणजे आपला गालीचा असतो ना, गालीच्याला कसे भोकं पडल्यावर दिसतं तसं ते सगळं दिसत होतं. मला वाटलं माझ्यासाठी असे गालीचे अंतरलेले आहेत तुम्ही. महानगरपालिकेत एक त्रुटी आहे की आता जसा खड्डा बुजवला तर पाठीमागे रोलर हवा, हा. तो रोलर नाहीये. मी आणि तेच ह्यासाठी म्हणत होतो आम्ही की सगळे रोलर म्हणतोय कुठे गेला, हा? की रोलर हवा. हा, पण मग तुम्ही रोलर साठी काय करता? रोलर साठी आम्ही सगळेच नगरसेवक आर साऊथ मधले 11च्या 11 नगरसेवक प्रत्येक वेळेला सांगतो की एकच रोलर पूर्ण आर साऊथला का, ऍटलीस्ट 2 ते 3 तरी हवे, जेणेकरून कामं फटाफट होतील. मी तुम्हाला एक सजेशन देऊ का? बोला ना. तुम्ही सगळे नगरसेवक मिळून एक रोलर का विकत घेत नाही? हा? तशी परमिशन काय दिली एवढं तर आम्ही महाग घेऊ असतं ना. रोलर? मी नगरसेवकाच्या गाड्या बघतो, संत्री मंत्र्याच्या गाड्या बघतो, एवढ्या मोठमोठ्या गाड्या असतात. एखादं रोलर सगळ्यांनी मिळून घेऊन टाकायचं आणि मग तू थोडं वापर, मी थोडं वापरतो, शेतकरी जसं करतात तसं. तसं मी एकटी नाहीये ना, 11 नगरसेवक आहेत. एक आपलं सजेशन बरं का, राग मानू नाही, नका, नाही. पण चांगलं काम चाललेलं आहे का तुमच्याकडे? लोक सॅटिस्फाईड आहेत का? लोक सॅटिस्फाईड आहेत. खड्ड्यांच्या बाबतीत सोडलं तर बाकी सॅटिस्फाईड आहेत. जूनच्या पहिल्या हप्त्यात पूर्ण झालेलं आहे, पण आजची परिस्थिती काय आहे ते बघा. जूनच्या पहिल्या म्हणजे ह्या ह्या जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये थोडेकडे मोठे मोठे खड्डे पडलेत. बरं, मग याची कंप्लेंट केली का कुणाकडे? केली असेल तर मला माहिती नाही, पण मी नाही केलेली आहे. मला हे फार वाईट वाटतं की हे काय चाललेलं आहे. एवढं मीडियामध्ये पेपरामध्ये एवढं येते तरी BMC वाले रोडचं काही करत नाही. एवढ्या लोकांची हालाकी होते. आज इकडनं BKC पर्यंत जाहीर करता 20 मिनिटं पण नसेल, त्याच्याऐवजी 3-3 तास लागतात. एवढं 2-2, 3-3 महिन्यापासून चाललेलं आहे, म्हणजे वर्षानुपासून चाललेलं आहे, तरी त्याचा काही उपाय नाही. मंडळी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या शेजारचा हा ठाकूर कॉम्प्लेक्स आणि ठाकूर कॉम्प्लेक्स मधला हा आतला एक असा रस्ता जो वर्षभरापूर्वीच झाला होता असं मला सांगण्यात आलं, पण आता त्या रस्त्याची अवस्था आपण बघितली. गडबड काय झाली आहे, BMC मध्ये सुद्धा शाखा आणि उपशाखा आहेत. म्हणजे हा रस्ता कोणी करायचा, तो रस्ता कोणी करायचा ह्याचा निर्णय काही वेगवेगळी माणसं घेत असतात. म्हणजे हा रस्ता खराब झालाय आणि त्याची कंप्लेंट कोणाकडे करायची? म्हणजे आता किती कॉम्प्लिकेटेड आहे बघा हे सगळं प्रकरण. नागरिकांना जास्तीत जास्त कमी त्रास कसा होईल ह्या सगळ्यासाठी मी भांडत राहणार आहे, बघत राहणार आहे, तुम्हाला पुढचे धक्के आणि खड्डे दाखवत राहणार आहे. तेव्हा बघत राहा हाऊचा धक्का.